हाय फ्रेंड्स, आज मी एकदम खस्ता कचोरी बनवली होती बघा. एकदम हात टाकल्या टाकल्या एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही खस्ता कचोरी झालेली होती. तर आपण आता खस्ता कचोरी कशी बनवायची आज बघणार आहोत. इकडे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर ओवा घेतलेला आहे थोडासा. ओवा हातावर थोडासा चोळून घेतला आहे. त्यानंतर दोन चमचे तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित आपण पिठाला लावून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित हाताची मूठ अशी दाबून बघितली आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण व्हायला लागलं आहे का समजायचं आपलं पिठाला व्यवस्थित तेल लागलं गेलं आहे. आता इकडे थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त गरम पण नाही, खूप थंड पण नाही घ्यायचं आहे. आता मी याचा पिठाचा गोळा बनवून घेणार आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कचोऱ्या कशा झाल्या होत्या. आता इकडे मी पीठ मळून घेणार आहे. आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण व्यवस्थित झाकण ठेवणार आहोत. झाकून ठेवून आपण अर्धा तास पीठ मुरत ठेवायचं आहे. तेव्हा आपण मसाले बनवून घेऊया. मसाले बनवण्यासाठी इकडे मी काळ्या मिऱ्या घेतल्या आहे. त्यानंतर जिरं घेतलेलं आहे. बडीशोपा घेतलेले आहे. 1 चमचा बडीशोप आहे. 1 चमचा जिरं घेतलं होतं. त्यानंतर धन पावडर आहे. धन असेल तर तुम्ही धनसुद्धा घालू शकता. त्यानंतर कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची आहे. कस्तुरी मेथीने स्वाद खूप छान येतो. त्यानंतर इथे वाळलेल्या मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर हिंग घेतला आहे थोडासा आणि झाकण लावून आपण याची बारीक पावडर करून घेणार आहोत. आता इकडे आपण पाणी तापत ठेवायचं आहे. पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपण हे मटार घेतलेले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मटार थोडेसे वाफून घेणार आहोत आपण. खूप नाही शिजवायचे आहे, थोडेसे वाफून घ्यायचे आहे आपल्याला. आता हे बघा, हे आपले वाफून झालेले आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत. आपली ही पावडर बारीक करून झालेली आहे. आता आपण हे मटार बारीक करून घेणार आहोत. हे बघा असे जाडभरड करून घ्यायचे आहे. इकडे मी कढई ठेवली आहे. तेल तापून घेतलं आहे आणि जी पावडर करून घेतली होती आपण धण्याची व बडीशोपाची, ती आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. परतायला लागले आहे. खूप छान असा स्वाद येत आहे. आता हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण वाटाणे बारीक पिसून घेतलेले होते मिक्सरला, तर ते आपण टाकायचे आहे. तर हे बघा, या अशा पद्धतीने आपण मटार मिक्सरला लावून फिरून घेतलेले आहे. आपण सर्व मटार आता याच्यामध्ये टाकून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित परतू द्यायचं आहे. आता हे वाटाण्यामध्ये थोडंसं पाणी राहतं, मग त्यासाठी आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ पण घेणार आहोत त्याच्यात टाकायला. इकडे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. नंतर 1 चमचा मीठ घेतलं आहे. थोडीशी हळद घेतली आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं परतू द्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा डाळीचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला डाळीचं पीठ ह्याकरता टाकायचं आहे का जेणेकरून वाटाण्यात थोडंसं पाणी राहतं, ते पाणी डाळीचं पीठ सगळं शोषून घेतं आणि चव पण खूप छान येते. म्हणून आपल्याला हे थोडंसं डाळीचं पीठसुद्धा टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित परतू द्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी. आता आपला मसाला तयार आहे. इकडे मी पीठ भिजत ठेवलेलं होतं. आता याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित मुरलं आहे पीठ. आता आपण हाताच्या साहाय्याने छोटासा गोळा कट करून घ्यायचा आहे आणि याची एक छोटीशी गोळी बनवलेली आहे. तिला व्यवस्थित मी मळून घेणार आहे आणि हाताच्या साहाय्याने त्याला आता गोल गोल, हे बघा मी इथे 2-3 बनवले होते. आता मी असे
सर्व गोळे बनवून घेणार आहे. एकसारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही. असे आपल्याला आता हे सर्व गोळे मी इकडे बनवून घेतलेले आहे. आपला मसाला थंड झालेला आहे. आपण आता एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे. आपला हा मसाला मस्त थंड झालेला आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला एक छोटासा गोळा बनवून दाखवते. हलक्या हाताने आपण याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर हे बघा इझी बनतात ते. हे मी 2 बनवले होते, तर मी अख्खे अजून बनवून घेणार आहे. हे बघा आपले एवढे गोळे तयार झालेले आहे. आता इकडे मी आपल्या गव्हाचं पीठ मुरत ठेवलेलं होतं, त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले होते. आता अंगठ्याच्या साहाय्याने मी त्याला हळूहळू त्याला गोल अशा आकाराची मी वाटी तयार करून घेणार आहे. मध्ये पण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि जे आपण मसाल्याचे गोळे बनवून घेतले तो गोळा आतमध्ये ठेवायचा आहे. जसं आपण मोदक बनवतो तशा पद्धतीने ते पिठाचं जमा करायचं आहे आणि उरलेलं एक्स्ट्रा गोळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हातावर तो थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आतलं मिश्रण व्यवस्थित चौ बाजूने पसरेल त्याच्यासाठी आपल्याला ते चौकून फिरून घ्यायचं आहे आणि चवड्याने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आता आपलं हे एक बनवून तयार झालेलं आहे कचोरी. अशा मी 2 बनवलेले आहे. आता आपण खूप साऱ्या कचोऱ्या बनवून घेणार आहोत. इकडे मी या सर्व बनवून घेतलेले आहे. आपलं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे. खूप गरम नाही होऊ द्यायचं आहे. नॉर्मल तेल गरम होऊ द्यायचं आहे. खूप जास्त तेल तुम्ही गरम करशाल तर कचोऱ्या आतमध्ये कच्च्या राहतील, म्हणून याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. आता ह्या नॉर्मल तेलमध्ये मी व्यवस्थित अशा कचोऱ्या तळून घेणार आहे. आपल्या झाऱ्याच्या साहाय्याने हळूहळू आपण कचोरीवर तेल टाकून घेणार आहोत. हळूहळू टाकायचं आहे आणि याला लगेच उलथायचं नाही आहे. हे बघा आपल्या कचोऱ्या हळूहळू आता हे बघा फुगायला लागल्या, अशा मस्त टम्मक अशा फुगायला लागल्या आहे. हळूहळू त्याच्यावर तेल सोडायचं आहे. तर हे बघा आपली कचोऱ्या मस्तपैकी फुगायला लागलेल्या आहे. तर खूप सोप्या पद्धतीने ह्या कचोऱ्या आणि खायला बी खूप टेस्टी लागत्या आणि शिवाय पौष्टिक पण आहे. वाटाण्याची भाजी खायला मुलं कंटाळा करतात, तर तुम्ही अशा पद्धतीच्या कचोऱ्या नक्की करून बघा. खरंच खूप छान झाल्या होत्या. आता हे बघा आपले कचोरे हे फुगायला लागलेले आहे. मी हळूहळू तेल टाकून घेत आहे त्यांच्यावर. गॅस फुल करायचा नाही, कमी याच्यावरच राहू द्यायचं आहे आणि मस्त यांना कुरकुरीत होऊ द्यायचं आहे. आता मी ह्या कचोऱ्या थोड्याशा पलटून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित त्यांना तळून घेणार आहे. आता याचा हळूहळू कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे. याला थोडासा टाईम लागतो, पण खायला पण खूप तसे टेस्टी लागतात. आता बघा आपला कलर मस्त हलका गोल्डन व्हायला लागलेला आहे. तर आपण आता याला काढून घेणार आहोत. हे बघा फुली आपली कचोरी तयार आहे. आता आपण दुसऱ्या पण टाकून घेणार आहोत आणि त्या सर्व तळून घेणार आहोत. आता ह्या पण मी तशाच दुसऱ्या पद्धतीने मी तशाच तळून घेणार आहे, हलकं तेल टाकून. हे बघा लगेच फुगायला लागतात त्या. आता मी ह्यासुद्धा काढून घेणार आहे. हे बघा आपल्या आता ह्या कचोऱ्यासुद्धा बनवून तयार आहे. आता आपण ह्या सर्व काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. ते बघा आपल्या ह्या कशा फुगलेल्या जशा फुगलेल्या ह्या कचोऱ्या आपल्या बनून तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण तळून घेणार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.